नमस्कार, मी सुनंदा पवार, ॲग्रिकल्चर कॉलेज सिंचन नगरचं ग्राउंडवर मी आता आहे. यावेळची भीमथडी जत्रा ही अप्पासाहेब पवार आणि कृषी याला आपण समर्पित केलेली आहे. आणि त्याचबरोबर शेतकरी आणि 18 जिल्ह्यातून आलेल्या महिला बचत गट आणि 12 राज्यातून आलेल्या NGO एका वेगळ्या रूपामध्ये एका वेगळ्या कन्सेप्ट घेऊन 350 स्टॉलची ही भीमथडी जत्रा सिलेक्ट सेक्शन बेसिकली पूर्ण इंडियातले वेगवेगळ्या स्टेट्समधल्या क्राफ्ट्समन्सला सिलेक्ट करून आणि इथे त्यांचे हँडीक्राफ्टचे प्रोडक्ट्स आणतात. आणि मी मध्य प्रदेशहून आली आणि आम्ही पण पूर्ण इंडियाच्या कारिगर्स बरोबर कोलॅबोरेट करून ज्वेलरी बनवतो आणि तेच आम्ही इथे आणलेलं आहे. आप सबका स्वागत है भीमथडी यात्रा में। ये सारे सिल्क स्टॉल है। मैं कश्मीर से आया हूँ। मैं आपके लिए एक ट्रिबल एम्ब्रॉयडरी लाया हूँ और हम 26 स्टेटों से आए, सब अपना अपना सामान लेके आए। हम भीमथडी में राजस्थान से आए हैं। हम पहली बार आए हैं भीमथडी में, अच्छा रिस्पॉन्स मिल रहा है और हमारा लेदर चप्पल का काम है। नमस्ते, मेरा नाम कल्पना है, मैं वेस्ट बंगाल से आई हूँ। ये हमारा फर्स्ट टाइम है भीमथडी यात्रा में। बहुत अच्छा फेस्टिवल है, आप देख रहे हैं ये रिस्पॉन्स बहुत अच्छा मिल रहा है। मैं जो काम करती हूँ गमछा लेके, बहुत कलरफुल है और सारे स्टफ हैंडमेड है। नमस्ते, मी अनिकेत यादव. तर यामध्ये तुम्ही बघू शकता पाठीमागे की हनी बी दालन केलेलं आहे. एक वेगळ्या पद्धतीचं हनी आपण डेकोरेट केलेलं आहे. त्याचबरोबर इथे वेगवेगळ्या प्रकारची स्टॉल्स आहेत. इथे पाहू शकता तुम्ही की इतर शेतकरी उत्पादक कंपन्या असतील किंवा वैयक्तिक शेतकऱ्यांचे इथे स्टॉल्स तुम्हाला बघायला भेटतील. माझं नाव पांडुरंग निवृत्तीराव डोंगरे. भीमथडीमध्ये येण्याचं आमचं हे पहिलं वर्ष आहे. की सुंदर संकल्पना की डायरेक्ट शेतकरी टू ग्राहक हा संवाद साधला जाऊ राहिला. प्रत्येक शेतकऱ्याचा मोबाईल नंबर आणि पूर्ण माहिती ही आज ग्राहकांपर्यंत चालली. मी मानसी बचत गटामधून तालुका हवेलीमधनं बोलत आहे. लाखोनी लोक इथं येत आहे आणि सगळे स्टॉल अगदी महिला बचत गटातनं आलेला आहेत ना, तर त्यांना प्रोत्साहन मिळत आहे पुढे जाण्याचं, उद्योजिका होण्याचं. आणि त्याच्यातनं मी एक महिला आहे, मलाही ह्या भीमथडीमधनं उद्योजिका होण्याचं प्रोत्साहन खूप मिळालेलं आहे. थँक्यू भीमथडी, खूप खूप आभारी आहे. आम्ही गेल्या 10 वर्षापासून भीमथडी करत आहोत. तर भीमथडी ही आमच्यासाठी एक दुसऱ्या प्रकारची दिवाळीच आहे की ज्यामध्ये आम्हाला दिवाळीपेक्षाही जास्त नफा म्हणा, जास्त लोकांचा प्रतिसाद म्हणा हे आणि वेगवेगळे प्रोडक्ट आम्हाला इथं ठेवायला भेटतात. लोकांना ते आवडतात, आम्हाला टेस्टिंग वगैरे करता येते. तर याचा आम्हाला भीमथडीचा एक खूप स्ट्रॉंग सपोर्ट आहे. महाराष्ट्राच्या ग्रामीण संस्कृतीचं दर्शन म्हणजेच आपली भीमथडी. या भीमथडीमध्ये आम्ही फूड स्टॉल्समध्ये पार्टिसिपेट केलेलं आहे. याच्यामध्ये आम्ही ग्रामीण अस्सल काळ्या मसाल्यातील चिकन तसंच गावरान चिकन व मटन हे येथील भीमथडीत लोकांना देत आहोत. भीमथडी यात्रेचं वैशिष्ट्य असं आहे की माणसांना जेवण्यासाठी ऑर्गॅनिक पद्धतीचं जेवण मिळतं. ते आयटम पूर्णपणे नॅचरल असल्यामुळं भरपूर व्यवस्थित चालत आहे.
भीमथडी जत्रा म्हणजे हा ग्रामीण संस्कृतीचं प्रदर्शन असं आपण म्हणू शकतो. लुप्त होत चाललेल्या कला आणि खाद्यपदार्थ आणि खूप साऱ्या गोष्टी याचं फार व्यवस्थित प्रदर्शन इथे भीमथडी यात्रेमध्ये करण्यात आलं. एकंदरीत पाहता खाद्य संस्कृतीचा आम्ही भरपूर आस्वाद घेतला. बाजरीच्या भाकरी, वांग्याचं भरीत, आळूवडी, गावाकडची कढी, माझं बालपण आहे ते सर्व ग्रामीण भागात गेलं. मी ग्रामीण भागातच लहानाचा मोठा झालो, पण एकंदरीत इथं आल्यानंतर ते लोकांच्या चेहऱ्यावरचं उत्सुकता, आनंद, हास्य बघतोय म्हणजे असं वाटतं यांना की आम्ही जसं काही दुसऱ्या ग्रहावर आहे, पण ही आपलीच संस्कृती आहे. कधी काळी आपल्या वाडवडिलांनी, आई वडिलांनी जगलेली संस्कृती. या भीमथडी जत्रेचे आयोजक पवार कुटुंबीय रोहित पवार साहेब आणि त्यांच्या मातोश्री यांना खरोखर धन्यवाद. त्यांनी ग्रामीण संस्कृती इथे फार पद्धतशीरपणे मांडली आणि अनेक कलाकुसर केलेल्या वस्तू ह्या खरोखरच बघण्यासारख्या आहेत. हरली जत्रा आनंदाची, अस्त्र शस्त्र शक्ती भक्ती, संगे घेऊन आली भक्ती, आपली भीमथडी